शॉपिंगच्या नादात आज अख्खं अकाउंट खाली झालं। नमस्कार, मी तेजा। तर आम्ही निघालोय शॉपिंगसाठी। आम्हाला बाहेर पडायला दोनच रिझन असतात, एक तर शॉपिंग आणि दुसरं म्हणजे खाणं। इकडे बघा, आईस्क्रीम खायची नवीन पद्धत बबडीने इन्व्हेंट केली आहे। तर आम्ही पोहोचलो सिंहगडच्या मूळचंद मिलला। तिथे दीदीला घ्यायचे होते ऑफिशियल ट्राउझर्स। आता हिच्याकडे बघून मला एक डायलॉग आठवला बरं का, अरे ये तो फकीर आदमी है, इनका क्या है, ये तो झोला उठाकर चल लेंगे। बरं ते जाऊ द्या, इकडे बबडीचं काय चाललंय बघा। त्यानंतर जिजूंसाठी अकॅडमीच्या ओपनिंगसाठी काही आउटफिट्स घेत होतो। त्यानंतर बबडीसाठी पण ट्रेडिशनल कपडे बघितले आणि यार ते इतके क्यूट होते ना की मला असं वाटलं की मी काय एवढी मोठी झाली आहे। पण आमच्या बबडीला तर काय पोरींचे कपडे आवडतच नाहीत। तर यांची शॉपिंग झाल्यावर आता मी घुसले एका मॉलमध्ये माझ्यासाठी कपडे बघायला। त्यात मला हे 2 पीस आवडले, ते घेऊन आम्ही गेलो चप्पल घ्यायला। मी दर पावसाळ्यात ना असे स्नीकर्स घेते जे वॉटरप्रूफ असतात, त्यामुळे चिकचिक नाही होत। आणि अशा पद्धतीने माझी शॉपिंग आता झाली होती। आणि हो, किती पैसे खर्च करते अशी कमेंट अजिबात करू नका बरं का, कारण ॲटलिस्ट मी माझी हौस स्वतःच्या पैशाने पूर्ण करते, याचा मला अभिमान आहे। आणि शेवटी माणूस हा स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठीच कमवतो, बरोबर आहे ना।